नमस्कार, मी प्रशांत कदम. एफस्टीन फाईल्स हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कीवर्ड बनलेला आहे. 19 डिसेंबरला नेमकं काय होणार याच्याबद्दलची उत्सुकता, कुणाचे बुरखे फाटणार याच्याबद्दलच्या चर्चा बऱ्याच झडत आहेत आणि आज त्या संदर्भातली काही चर्चा काही माध्यमातून सुरू झालेली आहे. पण याबद्दलची नेमकी वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. सुरुवातीला तर एक गोष्ट लक्षात घ्या की आत्ता ज्या गोष्टी रिलीज झालेल्या आहेत त्या केवळ ट्रेलर आहेत. त्याला ट्रेलर पण म्हणायचं का हे तुम्ही आकड्यांवरून ठरवा, कारण 68 फोटो रिलीज झालेले आहेत. या एफस्टीन फाईल्समध्ये असे फोटो किंवा ईमेल्स, मेसेजेस याचा जो दस्तऐवज आहे तो 95,000 इतका मोठा आहे. आज पूर्वसंध्येला जे फोटो रिलीज करण्यात आलेले आहेत ते हाऊस ओव्हरसाईट कमिटीवरती जे डेमोक्रॅट लॉ मेकर्स आहेत त्यांनी रिलीज केलेले आहेत आणि जस्टिस डिपार्टमेंट ज्यांना हे काम करायचं आहे, संपूर्ण डॉक्युमेंट्स कुठल्याही प्रेशरशिवाय कोणाच्याही दबावात न येता रिलीज करायचे आहेत नियमांचं पालन करून, तर ते त्यांनी करावेत. यासाठी त्यांनी हे फोटो आज रिलीज केलेले आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये आहेत. आज जे फोटो रिलीज झालेले आहेत त्याच्यामधले काही प्रमुख धक्के हे आहेत की याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांचे काही फोटो आहेत. सोबतच नोआम चॉम्स्की जे अमेरिकेचे प्राध्यापक आहेत, मॉडर्न लिंग्विस्टचे पितामह ज्यांना म्हटलं जातं, त्यांचासुद्धा एक फोटो एफस्टीनसोबत त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये सोबत विमान प्रवास करतानाचा एक फोटो आहे. आणि याशिवाय एफस्टीनची कार्यपद्धती नेमकी काय होती याच्याबद्दल काही सूचक संदेश देणारे फोटोसुद्धा याच्यामध्ये आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची बाब ही लक्षात घ्या की या सगळ्या लोकांचे फोटो जरी याच्यामध्ये आलेले असले तरी एक प्राथमिक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आत्तापर्यंत आलेले फोटो जे आहेत ते कुठल्याही कॉन्टेक्स्ट शिवाय आहेत. म्हणजे केवळ हे फोटो आहेत म्हणून त्यांचा एखाद्या क्राईममध्ये सहभाग आहे हे सिद्ध होत नाही. एकतर बिल गेट्स यांचं नाव याच्या आधी एफस्टीनसोबत जोडलं जात होतं, त्याच्या संदर्भात त्यांनीसुद्धा क्लॅरिफिकेशन देऊन झालेलं आहे. बिल गेट्स यांचं म्हणणं होतं की एफस्टीनला भेटणं ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. नोआम चॉम्स्की यांनीसुद्धा आपल्या पद्धतीनं की त्याला त्याच्या अमेरिकन कायद्याच्या अंतर्गत त्याला जी शिक्षा व्हायची होती ती झालेली आहे आणि आपला आणि त्याचा संबंध नेमका काय होता हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण तरीसुद्धा ज्यावेळी एफस्टीन फाईल्समध्ये काही तर्कानं या गोष्टी आपण बघू तेव्हा तुम्हाला या सगळ्या खेळामध्ये नेमकं कोण इन्व्हॉल्व होतं, कशा पद्धतीनं होतं हे लक्षात येईल. आत्ता सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी आहे त्याची सुरुवात आपल्याला लोलिता या कादंबरीपासून करावी लागेल. 1955मध्ये रशियन अमेरिकन व्लादिमीर नोबोकोव यांनी लिहिलेली ही कादंबरी त्यावेळी खूप गाजलेली होती आणि तितकीच ती वादग्रस्त पण ठरलेली होती. युरोपातल्या अनेक देशांवरती, अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा याच्यावरती बॅन टाकण्यात आलेला होता. आणि असं जरी असलं तरी जगप्रसिद्ध 100 नॉवेल्समध्ये टाइम्सच्या या लोलिता कादंबरीचा समावेश होतो, कारण शेवटी ते लिटरेचर आहे आणि तितक्या ताकदीनं लिहिलेलं आहे. पण त्याच्यातली जी कन्सेप्ट आहे, एक 36 वर्षांचा प्राध्यापक 12 वर्षांच्या मुलीवरती तिच्याकडं आकर्षित होऊन, सेक्शुअली आकर्षित होऊन तिच्यावरती प्रेम करतो आहे, याच्याबद्दलचं वर्णन इरॉटिक पद्धतीनं या कादंबरीत आलेलं आहे. आणि या कादंबरीतले काही कोड्स एफस्टीन ज्या मुलींना वापरत होता, लहान लहान मुलींना, त्यापैकी एका मुलीच्या शरीरावरती, वेगवेगळ्या भागावरती, छातीवरती, मानेवरती, पोटऱ्यांवरती, नितंबावरती, सगळीकडे या कादंबरीतल्या काही लाईन्स लिहिण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे हे जे अतिश्रीमंत लोक आहेत त्यांना या विकृतीचा छंद वाढवण्यासाठी या कादंबरीचा वापर कसा केला जात होता हे आपल्याला त्याच्यातून स्पष्ट दिसतं. आता याच लोलिता कादंबरीशी निगडीत भारताचा सुद्धा एक किस्सा आहे. 1955ला ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि 1959मध्ये कस्टम डिपार्टमेंटनं या कादंबरीचा एक मोठा गठ्ठा भारतामध्ये अवैध पद्धतीनं येताना पकडलेला होता.
पण त्याच्यावरनं मग बराच गदारोळ झालेला होता आणि आपल्याकडं सुद्धा याच्यावरती बंदी घालायची की नाही याच्यावरनं काही खल झाले, काही पत्र पाठवली गेलेली होती आणि शेवटी देशाचे पंतप्रधान तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती कादंबरी वाचलेली होती आणि त्याच्यानंतर या कादंबरीवरती आपल्याकडं बॅन जो आहे तो टाकण्यात आलेला नव्हता. नेहरूंनी त्याच्याबद्दल काय म्हटलेलं होतं तर रीडिंग धिस बुक लोलिता आय फेल्ट दॅट इट वॉज अ सिरियस बुक अँड इन इट्स ओन लाईन रादर आउटस्टँडिंग. इट इज हार्डली अ बुक विच कॅन गिव्ह लाईट रीडिंग टू एनीवन. The language is often difficult. It is true that some parts in it rather shocked me. The shock was more due to the description of certain conditions than to the writing itself. The book is certainly not pornographic in the normal sense of the word. It is, as I have said, a serious book, seriously written. If there had been no fuss about it, no question need have arisen at all of banning it or preventing its एंट्री. म्हणजे याच लोलितावरती नंतर काही चित्रपट पण बनलेले आहेत आणि अगदी जगप्रसिद्ध दिग्दर्शकांनी पण या विषयाला हात घातलेला आहे. पण आपल्याकडं किती साकल्यानं या सगळ्याचा विचार केला गेला होता हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता जे फोटो रिलीज झालेले आहेत त्याच्यामध्ये काय दिसतं आहे तर बिल गेट्स यांच्याबद्दलचे वाद तर गेल्या काही दिवसांपासून बरेच घडताना दिसत आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन हे 2001 पासून जगभरामध्ये चॅरिटीचं खूप मोठं काम करतं आहे. अगदी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बिल गेट्स फाउंडेशनने केलेली मदत आणि त्याचे खूप बातम्या आल्या होत्या. तितक्याच त्याच्याबद्दलच्या काही वादग्रस्त गोष्टीसुद्धा आलेल्या होत्या की बिल गेट्स काही ठराविक वॅक्सिन्सला प्रमोट करतायत का आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या देणगीचा यासाठी वापर केलेला आहे का याच्याबद्दलच्या पण चर्चा झाल्या. बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टमधल्याच एका त्यांच्या ऑफिसमधल्या सहकारी महिलेशी अनैतिक संबंध होते याच्या बातम्या आल्या. शेवटी 2021मध्ये त्यांचा आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांचा घटस्फोट झालेला होता. बिल गेट्स आणि एका महिलेचा फोटो याच्यामध्ये दिसतोय जी एफस्टीनची काय म्हणता येईल आपल्याला त्याला की ती ग्राहक होती आणि त्या व्यक्तीचा फोटो जो आहे तो याच्यामध्ये अर्थातच पूर्णपणे झाकण्यात आलेला आहे. कारण एफस्टीन फाईल संदर्भातला जो ॲक्ट आहे त्याच्यामध्येच ही अट आहे की जे व्हिक्टिम्स आहेत त्याच्यामधले त्यांची आयडेंटिटी रिव्हील होणार नाही आणि त्या अनुषंगानं हे सगळे फोटो जे आहेत ते त्या पद्धतीनं दाखवण्यात आलेले आहेत. एक फोटो नोआम चॉम्स्की आणि एफस्टीन यांचा आहे जे एकत्रित विमानानं प्रवास करतायत. आता या फोटोला मी जसं म्हटलं कुठलाही कॉन्टेक्स्ट देण्यात आलेला नाही आहे की तारीख नाही आहे, लोकेशन नाही आहे किंवा त्याच्याखाली कुठली ओळ लिहिलेली नाही आहे. फक्त हे फोटो पब्लिक आत्ता विदाऊट कॉन्टेक्स्ट करण्यात आलेले आहेत. पण एका फोटोमध्ये काय आहे बघा की त्याच्यामध्ये एक कॉन्व्हर्सेशन दिसतं आहे आणि त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये काय आहे आय डोंट नो ट्राय टू सेंड समवन एल्स आय हॅव अ फ्रेंड स्काउट शी सेंट मी सम गर्ल्स टुडे बट शी आस्क्स $1,000 पर गर्ल I will send you girls now. Maybe someone will be good for J. आता हा जे कोण आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. $1,000 म्हणजे साधारणपणे 90,000 हा रेट तुम्ही आत्ताचा समजू नका. हा सगळा अतिश्रीमंतांचा काळ आहे. कदाचित काही वर्षांपूर्वीचे हे सगळे रेट जे आहेत किंवा त्या संदर्भातलं कॉन्व्हर्सेशन आहे आणि या टेक्स्टमधून आपल्याला कळतंय की हा व्यवहार किती निर्ढावल्या पद्धतीनं चालत होता. सोबतच काही पासपोर्ट आणि व्हिसा दिसत आहेत ज्याच्यामध्ये युक्रेन, रशियन, साऊथ आफ्रिकन, सौदी अरेबिया इथल्या काही व्यक्तींचे पासपोर्ट अर्थातच त्यांची आयडेंटिटी लपवण्यात आलेली आहे. पण कुठल्या कुठल्या महिलांचा वापर जेफ्री एप्स्टीन करत होता आणि ही कॉन्स्पिरसी किती देशामध्ये पसरलेली होती याची आयडिया कदाचित या फोटोवरनं तुम्हाला येईल. सोबतच एक फोटो जो आहे तो थोडासा असा केमोफ्लज केलेले काही धनुष्यबाण आहेत त्यांचा आहे आणि एक औषधाचा आहे. आता ही औषधे जी आहेत ती युरिनरी पेनची आहेत. त्याच्याबद्दल कुठलीही माहिती हे कोण वापरत होतं हे कळत नाही आहे. पण ही औषधं ज्यांनी वापरलेली होती त्यांचा पत्ता जो आहे तो जेफ्री एप्स्टीनच्या अगदी घराच्या शेजारचा आहे. सोबतच एक मीटिंग दिसते आहे की ज्याच्यामध्ये एप्स्टीनसोबत काही नामवंत व्यक्ती बसलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांची चर्चा होते या संदर्भातला सुद्धा फोटो एक
याच्यामध्ये आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जी आपल्याला माहिती कळालेली आहे ती या लेवलची आहे आणि ही 2-3 प्रमुख नावं जी आहेत ती आत्ता उघड झालेली आहेत. लक्षात घ्या, आपल्याकडं आज सकाळपासूनच काही प्रमुख उद्योगपती आणि अतिशय प्रसिद्ध असे क्रिकेटपटू यांची नावं चर्चेमध्ये येत आहेत, पण या संदर्भातलं अधिकृत डॉक्युमेंट जे आहे ते अजूनही आलेलं नाही आहे. AI चा जमाना आहे. अनेकदा मॉर्फ्ड इमेजेससुद्धा असतात, ईमेलचे संदेशसुद्धा मॉर्फ केले जाऊ शकतात. त्यामुळं शक्यतो खात्री झाल्याशिवाय आपण या संदर्भातली चर्चा आपल्या चॅनलवर करणार नाही आहोत. अधिकृतपणे या सगळ्या संदर्भातली सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि याच्याबद्दल आपण का बोलतोय, कारण हे रॅकेट जे आहे ते काय लेवलला काम करतं आणि सत्तेचा वापर कशा पद्धतीनं केला जातो सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी, हे याच्यातनं तुमच्यापर्यंत पोहोचावं. केवळ इतरांच्या आयुष्यामध्ये रस आहे आणि म्हणजे काय हे पद्धतीने हे सगळे व्यवहार चालू होते या हेतून हे बघायचं नाही आहे, तर पॉवर जी असते ती कुठल्या कुठल्या लेवलला काम करते याच्याबद्दलची माहिती आपल्याला या सगळ्या प्रकरणातनं आणि कुठे कुठे ती मॅनेज झालेली असते व्यवस्था, हे सुद्धा याच्यातनं अतिशय धक्कादायक पद्धतीने कळणार आहे. हा अतिशय प्राथमिक टप्पा आहे. उद्या सकाळी दुपारपर्यंत कदाचित आपल्याला याच्याबद्दल फार सविस्तरपणे बोलावं लागेल. भारतातल्या सुद्धा काही लोकांची नावं याच्यात आहेत अशी बरीच चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे जवळपास 3 आजी माजी खासदारांची नावं याच्यामध्ये आहेत. तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध, ट्रम्प आणि एप्स्टीन हे पहिल्यापासून एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. काही लोकांनी तर या फाईल्सला सुद्धा ट्रम्पस्टीन फाईल्स असं सुद्धा नाव द्या अशी अनेकदा मागणी केलेली आहे, कारण इतके त्यांचे गहिरे संबंध होते. त्यामुळे तिकडे ट्रम्प यांच्या सत्तेला धोका पोहोचतोय का याच्याबद्दलची पण चर्चा आहे. अर्थात तिकडे तसं होणार नाही याच्याबद्दल काही विश्लेषक आधीच बरीच चर्चा करतायत. आपल्याकडं सुद्धा बरीच चर्चा यावरूनच सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी पण एक भाकीत केलेलं आहेच, पण खरोखर तितकी धक्कादायक माहिती समोर येते का हे पुन्हा आपल्याला कळेलच. पण तुर्तास जे आलंय समोर ते इतकं आहे. या सगळ्या संदर्भात तुमच्या काही कमेंट्स असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.